स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 12वीच्या विषयाचं वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचा अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. एकूण 8 प्रकरण आहेत. पहिलं प्रकरण आहे व्यवसायाचे तत्व, दुसरं प्रकरण व्यवसायाची कार्ये, तिसरं प्रकरण आहे उद्योजकतेचा विकास, चौथं प्रकरण आहे व्यवसाय सेवा, पाचवं प्रकरण आहे व्यवसायातील उभरत्या पद्धती, सहावं प्रकरण आहे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी, सातवं प्रकरण आहे ग्राहक संरक्षण आणि 8वं प्रकरण आहे विपणन. एकंदरीत 12वीच्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाच्या अभ्यासक्रमासाठी एकूण 8 प्रकरण आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यापैकी आपण आता सुरुवात करणार आहोत ते म्हणजे 6वं प्रकरण व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. आता सर्वप्रथम आपण व्यवसाय म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. तुम्ही इयत्ता 11वी मध्ये अभ्यासलेला आहात, तरी देखील आपण थोडंसं ओझरत त्याचं रिव्हिजन आपण पाहूया. तर एकंदरीत व्यवसाय म्हणजे काय? प्रत्येक मनुष्य आपलं जीवन जगत असताना काही ना काही कार्य करत असताना व्यस्त दिसून येत असतो. तर ही कार्य कोणकोणती असतात? अशी काही कार्य असतात की ती आपल्या स्वतःच्या आनंदासाठी किंवा एखादा छंद जोपासण्यासाठी किंवा इतराप्रती प्रेम दर्शविण्यासाठी किंवा इतराप्रती प्रेम जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या कृती त्या ठिकाणी करत असतात. तर ह्या ज्या कृती आहेत, उदाहरणार्थ पुस्तक वाचणे असेल, गाणी ऐकणे असतील, त्याच्यानंतर मित्रमैत्रीशी गप्पा मारणे असेल किंवा आपल्या आई वडिलांच्या कामामध्ये मदत करणं असेल, तर ह्या ज्या काही गोष्टी आपण करत असतो, ह्या ज्या काही कृती करत असतो, ह्या कृती करण्यापाठीमागचा उद्देश पैसा मिळवणे हा नसतो. तर ह्या ह्या ज्या काही कृती आहेत, ह्या कृती आपण कशासाठी करत असतो? तर त्या ठिकाणी आपण दुसऱ्याप्रती असणारं जे काही जिव्हाळा आहे, प्रेम आहे, हे व्यक्त करण्यासाठी आपण करत असतो. तर यांना काय म्हटलं जातं? बिन आर्थिक कृती असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या ज्या काही कृती आपण करत असतो, ह्या कृती आपण कोणताही आपल्याला मोबदला मिळेल, पैसा मिळेल, संपत्ती मिळेल या उद्देशाने नसून, तर आपली छंद असेल, तर इतराप्रती प्रेम जोपासणे असेल, यासाठी आपण ह्या कृती त्या ठिकाणी करत असतो. त्याच्यानंतर दुसरी कृती आहे ती म्हणजे आर्थिक कृती. आता आर्थिक कृती म्हटल्यानंतर अर्थ म्हणजे पैसा. ज्या काही गोष्टी आपण पैसा मिळवण्यासाठी केल्या जातात त्याला आर्थिक कृती असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर दुकान चालवणे असेल, एखाद्या कार्यालयामध्ये काम करणं असेल किंवा वैद्यकीय सेवा स्वीकारणं असेल, तर ह्या ज्या काही कृती आपण करत असतो, ह्या कृती आपण पैसा मिळवण्यासाठी करत असतो. तर पैसा मिळवत असताना ह्या ज्या काही आर्थिक कृती आहेत, ह्या एकूण 3 प्रकारच्या कृती आहेत. पहिला आहे व्यवसाय, दुसरा आहे पेशा आणि तिसरा आहे नोकरी. तर त्याचा आपण फक्त एकच मुद्दा अभ्यासायचा आहे, ते म्हणजे व्यवसाय. आता व्यवसाय म्हणजे काय? व्यवसायाला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं? बिझनेस असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता व्यवसायाची व्याख्या सांगायची म्हटली तर मानवी गरजांची पूर्तता करून नफा मिळविण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या उद्देशाने नियमित केलेले वस्तूंचे किंवा मालाचे उत्पादन व खरेदी विक्री म्हणजे व्यवसाय होय. बघा, व्यवसाय म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं की फक्त नफा मिळवणे, संपत्ती मिळवणे. त्या ठिकाणी फक्त नफा मिळवणे, संपत्ती मिळवणे, त्या ठिकाणी पूर्वी त्या ठिकाणी अशी प्रथा होती. मात्र आधुनिक आता जर आपण बघितलं, नफा मिळवण्याबरोबरच त्या ठिकाणी ग्राहकांना म्हणजे समाजाला योग्य पद्धतीच्या ज्या काही सेवा देता येतील चांगल्या पद्धतीच्या, त्या सेवा देणं त्या व्यावसायिकाची संपूर्ण जबाबदारी असणार आहे. आज आपण बघतो समाजामध्ये अनेक समस्या, अनेक संकटे निर्माण होत असतात. सध्याचा विषय बघितला तर कोरोना विषाणूचं जे संकट आहे, हे संकट आपल्या भारतासमोर आलेलं आहे. त्यामुळं हे संकट दूर करायचं म्हटलं तर त्यासाठी मनुष्यबळ लागणार आहे, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असणार आहे. मात्र हे भांडवल म्हटलं की पैसा आला, तर हे पैसा पुरवठा कोण
केलं पाहिजे किंवा शासन जे आहे हे शासन पूर्णपणे ती जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी घेतेच. त्याचबरोबर त्या ठिकाणी समाजामध्ये असणारे जे काही मोठमोठे उद्योजक असतील, व्यावसायिक संस्था असतील, कंपन्या असतील, यांची देखील जबाबदारी असते की आपण आपलं जे काही यश आहे, आपण जे काही नफा मिळवतो, आपण जे काही आपल्या व्यवसायामध्ये नावलौकिकता मिळवतो, हे संपूर्ण कोणाच्या आधारे असतं तर त्या ठिकाणी समाजाच्या आधारे असतं. कारण की समाज असेल, समाजामध्ये असणारे जे काही वेगवेगळे घटक आहेत, ग्राहक असतील, कर्मचारी वर्ग असतील, गुंतवणूकदार असतील, तर यांच्यावर आपलं जे काही व्यवसायाचं जे यश आहे हे यश अवलंबून असतं. तर या यश जे काही आपण मिळवत असतो, जे काही व्यवसायदार यश मिळवत असतात, तर याची परतफेड त्या ठिकाणी व्यवसाय धारकांना करणं गरजेचं असतं. आता परतफेड म्हणजेच काय तर समाजामध्ये ज्या काही समस्या निर्माण होत असतात, मानव निर्मित असेल किंवा निसर्ग निर्मित असतील, ह्या ज्या काही समस्या उद्भवत असतात, तर समस्या दूर करण्यासाठी थोडासा तरी का होईना आपण आपला जो काही हिस्सा आहे किंवा आपला जो वाटा आहे तो वाटा आपण उचलणं गरजेचं असतं. हे व्यावसायिकाची जबाबदारी असते. आता व्यवसायाची जबाबदारी म्हणजे काय, सामाजिक जबाबदारी म्हणजेच काय, व्यावसायिकदार. आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर तुम्हाला आज आपण बघतो त्या ठिकाणी रतन टाटा असतील, बिर्ला असतील किंवा अनेक वेगवेगळे उद्योजक असतील, तर हे त्या ठिकाणी हे जे काही मोठं संकट निर्माण झालेलं आहे आपल्या देशावर कोरोना विषाणूचं, यासाठी अनेक उद्योजक आपलं सिंहाचा जो वाटा आहे ते वाटा उचलत असताना दिसून येत असतं. म्हणजेच काय, फक्त व्यवसाय म्हणजे नफा मिळविणं, पैसा मिळविणं, संपत्ती मिळविणं एवढंच त्या ठिकाणी गृहीत न धरता समाजामध्ये ज्या ज्या समस्या असतील त्या समस्यामध्ये आपण देखील सहभागी होऊन त्या समस्या दूर करणं हे त्या व्यावसायिकाची जबाबदारी असते. कारण व्यवसायाचे यश हे समाजावर अवलंबून असतं. जर समाजच नसेल तर व्यवसायाला काही अर्थ राहणार नाही. तर त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकांनी आपली जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पूर्ण करणं गरजेचं असतं. तर व्यवसायाप्रती, समाजाप्रती जी काही जबाबदारी आहे त्या जबाबदारीला सामाजिक जबाबदारी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता सामाजिक जबाबदारीची गरज जी आहे ती गरज का आहे तर एकूण 5 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे समाजाच्या बदलत्या अपेक्षा. आज आपण बघतो दिवसेंदिवस समाजाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा वाढत चाललेल्या आहेत, त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा बदलत चाललेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यवसायधारकांना काय केलं पाहिजे की ज्या काही समाजाच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करणं गरजेचं असतं. जर समाजाच्या अपेक्षा जर व्यवसायधारक पूर्ण करत नसतील तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे समाजामध्ये जे काही इतर घटक असतील, ग्राहक असेल, कर्मचारी वर्ग असतील, गुंतवणूकधारक असतील, आपलं शासन असेल, तर या ज्या काही घटक आहेत समाजामध्ये तर या घटकाबद्दल त्यांच्या ज्या काही बदलत्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा समजावून घेऊन प्रत्येक व्यावसायिकांनी आपली जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण करणं गरजेचं आहे. आज आपण दिवसेंदिवस इंटरनेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू असतील, वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून आपण नवनवीन वस्तू संदर्भात माहिती त्या ठिकाणी बघत असतो. त्यानंतर त्या ज्या काही बघितलेल्या वस्तू असतील, कारण कधी ना कधी काही लोकांना कसं होत असतं की एखादी वस्तू आपण बघितली, भले जरी त्या वस्तूची आपल्याला गरज नसली तरी ती वस्तू बघितल्यानंतर त्या वस्तू संदर्भात आपल्याला गरज भासते. मग असे ज्या काही बदल असतील किंवा ज्या काही गरजा असतील त्या गरजा पूर्ण करणं त्या ठिकाणी व्यावसायिकाची जबाबदारी असते. आता दुसरा मुद्दा आहे पर्यावरणाचे संरक्षण. प्रत्येक व्यावसायिकदार त्या ठिकाणी पर्यावरणाचं संरक्षण करणं, पर्यावरणाचं रक्षण करणं हे त्या ठिकाणी त्यांचं परम धर्म असतं. कारण आज बघितलं त्या ठिकाणी समाजामध्ये त्या ठिकाणी प्रदूषणाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यामुळं प्रत्येक व्यावसायिकाने आपला जो व्यवसाय आहे तो व्यवसाय करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, पर्यावरणाचं संरक्षण जास्तीत जास्त कशा पद्धतीने करता येईल हे पाहूनच आपला जो व्यवसाय आहे तो व्यवसाय करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ त्या ठिकाणी वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्या असतात, त्या कंपन्यांमधून
पद्धतीनं प्रत्येक व्यवसायधारकानं करणं गरजेचं आहे. का? नाही तर ते पाणी त्या ठिकाणी जाऊन नदीमध्ये मिसळतं, मग त्या ठिकाणी मनुष्य असेल, प्राणी मात्र असेल, त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यवसायधारकांना आपलं जे काही व्यवसाय असेल, उद्योग असेल, हे करत असताना प्रथमतः पर्यावरणाचं रक्षण करूनच आपला जो व्यवसाय आहे तो व्यवसाय करणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत समाजाला त्याचा कोणताही त्रास होता कामा नये याचा प्रथम त्यांनी विचार करणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा आहे संसाधनाचा पर्याप्त वापर. तर एकंदरीत उद्योजक किंवा व्यवसायधारक जे काही संसाधनं असतील, उदाहरणार्थ हवा, पाणी असेल, इंधन असेल, वायू असेल किंवा मनुष्यबळ असेल, या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर व योग्य पद्धतीनेच वापर करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी अतिरिक्त वापर करणं टाळलं पाहिजे. ज्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या वस्तू उत्पादनासाठी किती वस्तूची गरज आहे, कोणकोणत्या घटकाची जेवढी गरज आहे तेवढ्याच वस्तूंचा पुरेपूर वापर करून त्या ठिकाणी निर्मिती करणं, वस्तूंचं उत्पादन करणं गरजेचं आहे. म्हणजे अतिरिक्त आपल्याला वस्तू मिळते म्हणून आपण अतिरिक्त त्याचा वापर न करता योग्य पद्धतीनं व जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढ्याच वस्तूंचा किंवा तेवढ्याच घटकाचा वापर आपण करणं अपेक्षित असतं. चौथा मुद्दा आहे गुंतागुंतीच्या सामाजिक समस्या. आज आपण बघतो समाजामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात. तर या समस्या ज्या काही आहेत, काही वेळा कसं असतं, या व्यवसायधारकापासून किंवा व्यवसाय संघटनेपासून निर्माण होऊ शकतात. आता उदाहरणार्थ प्रदूषण असेल, मग या प्रदूषणाचा परिणाम समाजामध्ये लहान मुलं असतील, वयस्कर व्यक्ती असेल किंवा जे काही हवा असेल, ध्वनी प्रदूषण असेल किंवा वायू प्रदूषण असेल, अशा काही समस्या असतील. ह्या समस्या ज्या निर्माण होत असतात त्या समस्या निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यवसायधारकांना काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर समाजामध्ये त्या ठिकाणी मानवनिर्मित आपत्ती असेल किंवा निसर्गनिर्मित आपत्ती असतील तर अशा वेळी स्वतः पुढाकार घेऊन ज्या काही समस्या असतील त्या समस्या दूर त्या ठिकाणी करणं अपेक्षित असतं. उदाहरणार्थ आपण जर नैसर्गिक म्हटलं तर पूर असेल, भूकंप असेल किंवा इतर ज्या काही आपत्ती निर्माण होत असतील, अशा वेळी त्या ठिकाणी व्यवसायधारकांनी स्वतः त्या ठिकाणी समाजासाठी, आपण समाजामध्ये राहतो, समाजानं आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे याची जाणीव ठेवून त्याने ज्या ज्या समस्या निर्माण होत असतात त्या संपूर्ण समस्या दूर करण्याची जी जबाबदारी असते ती जबाबदारी व्यावसायिकाची आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे माध्यमांची भूमिका. आज आपण बघतो अनेक माध्यमे, इंटरनेटद्वारे असेल किंवा जाहिरातीची माध्यमे असतील, या माध्यमाद्वारे आज एखाद्या ग्राहकावर जर अन्याय झाला तर लगेचच त्याच्या विरुद्ध वाचा त्या ठिकाणी फोडला जात असतो. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाने आपली जी काही सामाजिक जबाबदारी आहे ही सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून प्रत्येक व्यावसायिकांना काय केलं पाहिजे, योग्य त्या पद्धतीनं व्यवसाय करून, म्हणजेच एकंदरीत चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करून समाजाची जी काही संपूर्ण जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे ती जबाबदारी पूर्णपणे आपण पेलणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी व्यवसायदार फक्त नफा मिळविणं इतकंच त्याची भूमिका नसून तर आपण समाजामध्ये राहतो आणि समाजामुळेच आपलं यश, आपली नावलौकिकता, आपली प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा वाढत असते. त्यामुळे आपण काहीतरी समाजाला देणं लागतं. त्यामुळे आपली जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण व्यवस्थितपणे पूर्ण करणं गरजेचं आहे. हे झाले सामाजिक जबाबदारीची गरज. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत ते म्हणजे व्यावसायिकाची वेगवेगळ्या समूहाप्रती असणारी जबाबदारी. आता समाजामध्ये बघा वेगवेगळे घटक म्हणजे कोणकोणते असणार आहे, ग्राहकाप्रती जबाबदारी असणार आहे, त्याच्यानंतर कर्मचाऱ्याप्रती जबाबदारी असणार आहे, शासनाप्रती जबाबदारी असणार आहे, त्याच्यानंतर समाजाप्रती जबाबदारी असणार आहे, त्यानंतर गुंतवणूकदाराबद्दलची जबाबदारी असणार आहे आणि शेवटचं असणार आहे मालक किंवा त्यांना भागधारकाप्रती असणारी जबाबदारी. म्हणजेच एकंदरीत व्यवसाय करत असताना फक्त नफा मिळविणं
आणि आपलं ज्या काही आपल्या गरजा आहेत त्या पूर्ण करणं एवढाच उद्देश किंवा उद्दिष्ट डोळ्यासमोर न ठेवता आपण समाजामध्ये राहतो आणि समाजाप्रती ज्या काही वेगवेगळ्या घटक आहेत त्या वेगवेगळ्या घटकाप्रती आपली असणारी जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी प्रत्येक व्यावसायिक संस्था किंवा व्यावसायिकांनी पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यातला पहिला आहे ग्राहकाप्रती व्यावसायिकाची जबाबदारी. आता ग्राहक म्हटल्यानंतर बघा हा उपभोक्ता असतो, कारण की जे काही व्यवसाय धारकांना वस्तू उत्पादन केल्या जातात ते केलेल्या वस्तू ज्या काही उपभोगण्याचं काम जे आहे ते उपभोगण्याचं काम ग्राहक करत असतात. त्यामुळे ग्राहकाला बाजारपेठेचा राजा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मात्र कदाचित काही वेळा कसं होतं, ग्राहकाला बाजारपेठेचा राजा असं जरी म्हटलं असेल तरी त्याला प्रजेची देखील वागणूक दिली जात नाही, हे चुकीचं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकांनी किंवा व्यावसायिकाचं जे यश आहे हे यश कुणावर अवलंबून असतं, ग्राहकावर अवलंबून असतं. त्यामुळे ग्राहकाप्रती व्यावसायिकाची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी कशी कोणकोणत्या पद्धतीने पूर्ण केलं पाहिजे. पहिला मुद्दा आहे उत्कृष्ट चांगल्या दर्जाचे उत्पादन. नियमितपणे व्यावसायिकांना काय केलं पाहिजे, आपण ज्या काही वस्तूंचं उत्पादन करीत असतो ह्या उत्पादन केलेल्या वस्तूंचा जो दर्जा आहे तो दर्जा चांगल्या पद्धतीचा असणं गरजेचं आहे. नाहीतर ग्राहकाच्या जीवाशी खेळ करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहक आज आपण जर बघितलं की प्रत्येक ग्राहक हा सुज्ञ झालेला आहे. प्रत्येक ग्राहकाला माहिती आहे आज ज्या काही वस्तू व्यवसायदार उत्पादन करत असतो त्या वस्तू ISO मानक म्हणजेच काय इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय मानक संस्था जी आहे त्या संस्थेकडे कल प्रत्येक ग्राहकाचं वळलेलं आहे. म्हणजे ISO मानांकन वस्तू असतील तरच आपण त्या ठिकाणी खरेदी केल्या पाहिजे, म्हणजे त्याचा दर्जा हा कसा असतो, चांगल्या पद्धतीचा असतो. त्यामुळे प्रत्येक व्यवसाय धारकाला या स्पर्धायुक्त बाजारपेठेमध्ये जर टिकायचं असेल तर त्याने काय केलं पाहिजे, चांगल्या व उत्कृष्ट दर्जाच्या त्या ठिकाणी उत्पादन करणं गरजेचं आहे. नाहीतर जास्तीत जास्त आपल्याला नफा मिळेल म्हणून कमी दर्जाच्या वस्तूंची विक्री करणं हे चुकीचं आहे. तर व्यावसायिकांना काय केलं पाहिजे की योग्य वस्तू चांगल्या दर्जाच्या वस्तूंचं त्या ठिकाणी ग्राहकांसाठी वस्तूंचं उत्पादन करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे योग्य किंमत. आता ज्या काही वस्तूंचं उत्पादन घेतलं जातं तर वस्तूंचं उत्पादन घेतल्यानंतर त्याची जी काही किंमत आहे ती योग्य असली पाहिजे. का, कारण की आपण बघतो उत्पादन खर्च किती आहे, ते उत्पादन घेत असताना कच्चा माल असेल किंवा मनुष्यबळ असेल आणि त्याच्यानंतर त्यांचा जो फायदा आहे ते योग्य मोबदला किंवा योग्य फायदा त्या व्यावसायिकांनी घेणं गरजेचं आहे आणि घेऊन योग्य किमतीलाच त्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. नाहीसेल तर कसं केलं जातं, काही व्यवसायदार असे असतात की त्या ठिकाणी उत्पादन जे काही कच्चा माल असेल उत्पादनासाठी तर त्या ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरणं, कामगाराच्या सहाय्याने असेल किंवा यंत्राच्या सहाय्याने त्या वस्तूंचं उत्पादन करणं आणि त्या वस्तू जास्तीत जास्त किमतीला बाजारपेठेमध्ये विक्रीस आणणं हे चुकीचं आहे. तर असं न करता व्यावसायिकांना काय केलं पाहिजे, ग्राहकामुळेच आपलं यश अवलंबून असतं. ग्राहक असेल तरच आपण टिकून राहू शकतो हे डोळ्यासमोर ठेवून जी काही वस्तू उत्पादन घेतली जात असते त्या उत्पादन घेतलेल्या वस्तूची योग्य किंमत आकारणं गरजेचं असतं. तिसरा मुद्दा आहे ग्राहकाची सुरक्षितता. एकंदरीत आपण ज्या काही वस्तूंचं उत्पादन घेतलं जातं घेतलेल्या वस्तू ह्या ग्राहकांच्या शरीराला कोणत्याही पद्धतीचा हानी पोहोचणार नाही याची संपूर्ण जबाबदारी व्यावसायिकांना घेतलं पाहिजे. कारण ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो आणि ग्राहक असेल तरच व्यवसायदार टिकून राहू शकतो आणि व्यवसायदार टिकून राहायचं म्हटलं तर ग्राहकावर त्याला अवलंबून राहावं लागतं. कारण ग्राहकाची सुरक्षितता हे त्या व्यावसायिकाची प्रथम जबाबदारी असते. ग्राहकाच्या जीवाशी कोणताही खेळ न करता त्या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या वस्तूंचंच उत्पादन करणं हे त्या ग्राहकाची जबाबदारी आहे. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे जाहिरातीमधील प्रामाणिकपणा. व्यावसायिक किंवा अनेक व्यावसायिक संस्था ज्या काही वस्तूंचं आपण उत्पादन घेत असतो त्या उत्पादन घेतलेल्या वस्तूंसंदर्भाची काही माहिती आपण विविध जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्ध केले जात असतात. ते प्रसिद्ध
करीत असताना त्या ठिकाणी त्या वस्तू संदर्भातील जी माहिती आहे, सत्य माहिती त्या ठिकाणी जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्ध करणं गरजेचं आहे. एकंदरीत त्या वस्तू कोणकोणत्या माध्यमाद्वारे एकंदरीत त्या वस्तू उत्पादन करत असताना नेमकं काय वापरलेलं आहे, किती प्रमाणात वापरलेलं आहे, कशा पद्धतीने त्या वस्तू तयार केलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने त्या वस्तू आपण ग्राहकांनी वापरल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी या जाहिरातीच्या माध्यमातून प्रत्येक व्यवसायदार सत्य आहे ती म्हणजे एकंदरीत जी खरोखर माहिती आहे वस्तू उत्पादन करत असताना ती माहिती जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्ध करणं गरजेचं आहे. कारण की आज बाजारपेठेमध्ये आपण बघतो त्या ठिकाणी अनेक व्यावसायिकदार किंवा उत्पादकदार काय करत असतात, त्या ठिकाणी वस्तू संदर्भात खोटी माहिती जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्धी केल्या जातात. का? कारण की आपल्या वस्तू जास्तीत जास्त बाजारपेठेमध्ये विक्रीस जावे, ग्राहक जास्तीत जास्त वस्तू त्या खरेदी केल्या जाव्यात. तर ही चुकीची पद्धत आहे. एकंदरीत प्रत्येक व्यवसायधारकानं काय केलं पाहिजे की ज्या काही वस्तू आपण उत्पादन घेतलेल्या आहोत त्या वस्तू संदर्भात योग्य अचूक अशी माहितीच जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्ध केले पाहिजे. त्याच्यानंतर पाचवा आहे विक्रयोत्तर सेवा. आता फक्त वस्तू बाजारपेठेमध्ये आणलं, विक्री केलं एवढेच अर्थ मर्यादित न धरता तर व्यावसायिकांनी काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या काही सेवा असतील, सुविधा असतील त्या सुविधा प्रत्येक ग्राहक वर्गाला देणं गरजेचं आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे ग्राहकांचे शोषण टाळणे. व्यावसायिकांनी आपण ज्या काही वस्तूंचं उत्पादन केलेलं आहे हे केलेल्या वस्तूंचं उत्पादन योग्य दर्जाचं असणं गरजेचं आहे. आणि बाजारपेठेमध्ये ग्राहकाचं जे काही शोषण असेल, फसवणूक असेल, अशा ज्या काही चुकीच्या प्रथा आहेत त्या चुकीच्या प्रथांचा वापर न करता योग्य पद्धतीचा वापर करून ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या वस्तूंची विक्री करणं, त्यांच्या ज्या काही हक्क आहेत, त्यांचे जे काही अधिकार आहेत त्यांना वापरात आणून देणं व त्यांना सांगणं हे संपूर्ण जबाबदारी कुणाची असणार आहे, व्यावसायिकधारकाची असणार आहे. म्हणजे एकंदरीत व्यवसायधारक त्या ठिकाणी ग्राहकावर अवलंबून असल्यामुळं ग्राहकाप्रती जी काही असणारी जबाबदारी आहे त्या जबाबदारी व्यवस्थितपणे पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे कर्मचाऱ्याप्रती असणारी व्यावसायिकाची जबाबदारी. आता कर्मचाऱ्यांच्यावर त्याने संपूर्ण व्यवसायदार अवलंबून असतात. जर कर्मचारी नसतील तर त्या ठिकाणी वस्तूंचं उत्पादन करणं अशक्य असतं किंवा एकंदरीत व्यवसाय यशस्वीपणे पूर्ण करणं त्या ठिकाणी होऊ शकणारच नाही. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकधारकांना कर्मचाऱ्याप्रती असणारी आपली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी ओळखून त्या पद्धतीनं त्यांना चांगल्या पद्धतीची वागणूक देणं गरजेचं आहे. पहिली जबाबदारी आहे नोकरीची सुरक्षितता. प्रत्येक व्यावसायिकधारकांना ज्या काही काम करणारे जे काही कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांच्या ज्या नोकरी असतील त्या नोकरी संदर्भात त्यांना सुरक्षितता देणं गरजेचं आहे. जर नोकरीची सुरक्षितता त्या कर्मचाऱ्यांना नसेल तर त्यांची जी मानसिक शांतता आहे ती पूर्णपणे बिघडू शकते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांची जी काय असणारी नोकरी आहे त्या नोकरीची सुरक्षितता देणं, त्यांना योग्य तो मोबदला देणं ही त्या व्यावसायिकाची कर्मचाऱ्याप्रती असणारी पहिली जबाबदारी. त्याच्यानंतर दुसरी जबाबदारी आहे योग्य मोबदला. जे काही कर्मचारी त्या कंपनीमध्ये असेल, व्यवसाय संस्थेमध्ये जे काही काम केले जातात त्या कामाचा योग्य तो मोबदला प्रत्येक व्यावसायिकधारकांना देणं गरजेचं आहे. कारण आज आपण बघतो महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, समाजाच्या गरजा दिवसेंदिवस बदलत चाललेल्या आहेत. त्यामुळं प्रत्येक व्यावसायिकधारकांना त्या ठिकाणी कर्मचाऱ्याला त्याचा जो मोबदला आहे, काम केलेल्याचा मोबदला, तो योग्य तो मोबदला देणं गरजेचं आहे. या मोबदल्याबरोबरच त्यांना त्या ठिकाणी पेन्शन असेल किंवा बढती असेल, इतर ज्या काही सेवा सुविधा असतील त्या सेवा सुविधा देखील कर्मचाऱ्यांना दिल्या पाहिजेत. तिसरा आहे आरोग्य व सुरक्षितता उपाय. ज्यावेळी एखादा कर्मचारी त्या ठिकाणी काम करत असतो, काम करण्याच्या ठिकाणी त्याला त्याच्या संपूर्ण आरोग्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी व्यावसायिकधारकांना घेतलं पाहिजे. त्याचा विमा उतरवणं,
त्याचबरोबर त्याच्या आरोग्याची काळजी घेणं, त्याला ज्या ठिकाणी तो काम करतो त्या ठिकाणी त्याला सुरक्षितता वाटावी अशी संपूर्ण जबाबदारी आहे, ती संपूर्ण जबाबदारी व्यावसायिकानं घेतली पाहिजे. म्हणजे जेणेकरून त्या व्यावसायिकाला आपण जिथं काम करत आहोत तिथं मला सुरक्षितता आहे असं वाटलं पाहिजे. चौथा मुद्दा आहे कामाची सुयोग्य स्थिती. कर्मचारी ज्या ठिकाणी काम करत असतो तिथं योग्य प्रकाश, त्यानंतर खेळतं वातावरण असलं पाहिजे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी कर्मचारी काम करत असतो त्या ठिकाणी त्याला मास्क असेल, हँडग्लोव्ह असतील किंवा इतर जे काही उपकरणे असतील त्या उपकरणाची संपूर्ण टोटली उपकरण त्या कर्मचाऱ्याला तिथं मिळाले पाहिजे. म्हणजे त्याला काम करत असताना कोणत्याही पद्धतीचा अडथळा न वाटता तो योग्य पद्धतीने काम करू शकेल. त्याच्यानंतर पुढचं आहे कामगारांना शिक्षण व प्रशिक्षण. वेळोवेळी व्यावसायिकांनी त्या ठिकाणी कामगारांसाठी शिक्षण व प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. कारण दिवसेंदिवस आज आपण बघतो तंत्रज्ञानाच्या बाबतीत जर बघायचं म्हटलं रोज त्या ठिकाणी नवनवीन टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी निर्मिती होत आहे. त्यामुळे प्रत्येक कामगारांना त्या ठिकाणी नवनवीन मशिनरीचे असेल, नवनवीन माहितीचे असेल त्या संदर्भात शिक्षण व प्रशिक्षण व्यावसायिकांनी दिलं पाहिजे. आणि शेवटचं आहे बढती व करिअर म्हणजे रोजगाराच्या संधी. ज्यावेळी कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करत असतो आणि काम केल्यानंतर मोबदला म्हणून त्याला नियमितपणे त्या ठिकाणी बढती देणं असेल, त्याचबरोबर त्याला त्या ठिकाणी चांगल्या करिअरची संधी उपलब्ध करून देणं, त्याला योग्य तो मोबदला देणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी व्यावसायिकांना कर्मचाऱ्याप्रती आपली जी काही सामाजिक जबाबदारी आहे ती जबाबदारी समजावून घेऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं गरजेचं आहे.